चला मित्रांनो, आता आपण लिमिटेशन ऑफ व्हीबीटी थेअरी पाहूया. आणि ही जी लिमिटेशन आहे, या लिमिटेशन मुळेच सीएफटी थेअरी आपण मांडलेली आहे की जे व्हीबीटीचे लिमिटेशन आहे ते ओव्हरकम कोण केलेले आहे, सीएफटी थेअरीनं. त्याच्यामुळे आता व्हीबीटीचे लिमिटेशन्स काय आहे हे पाहूया आपण. ऍक्च्युअली आपण जेव्हा कॉम्प्लेक्स स्टडी केले कोऑर्डिनेशन नंबर 4 वाले किंवा कोऑर्डिनेशन नंबर 6 वाले, त्यामध्ये आपण मॅग्नेटिक प्रॉपर्टी सांगितली की काही कॉम्प्लेक्स पॅरामॅग्नेटिक आहे, काही कॉम्प्लेक्स डायमॅग्नेटिक आहे. ज्यांच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन्स आहे ते पॅरामॅग्नेटिक आहे, ज्यांच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन्स नाही, सर्व इलेक्ट्रॉन्स पेअर्ड असतील ते डायमॅग्नेटिक आहे. पण हे जे एक्सप्लेनेशन आहे हे ऍक्च्युअल जे व्हीबीटी थेअरीनं दिलेलं नाहीये. ऍक्च्युअली व्हीबीटी थेअरी बऱ्याचशा कॉम्प्लेक्सेस मध्ये क्वांटिटेटिव्ह इंटरप्रिटेशन्स ऑफ मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लेक्सेस साठी फेल्युअर आहे आणि त्याच्यामुळे तो त्याचं फेल्युअरही आहे. आणि त्यामुळे आता आपण ते फेल्युअर कसं आहे ते एका एक्झाम्पल नुसार समजून घेऊया. जसं इथे MnCn/6 हे एक कॉम्प्लेक्स दिलेलं आहे, ट्राय निगेटिव्ह, बरोबर आहे. आता ह्या कॉम्प्लेक्सची आपण Mn ची ऑक्सिडेशन स्टेट जर काढली तर इथे काय येणार आहे, ज्यासाठी काढणार आहोत त्यासाठी x घेऊ आपण 6 आणि सायनाइड 6 असल्यामुळे आपण असं घेणार आहोत इक्वल टू -3 आणि त्यामुळे x प्लस 6 - 1 इक्वल टू -3 आणि त्यामुळे x इज इक्वल टू -3 प्लस 6 इकडे, हे 6 -6 इकडे गेल्यावर प्लस 6 होईल, त्याच्यामुळे +3 ऑक्सिडेशन स्टेट आहे. त्याच्यामुळे Mn ची कॉम्प्लेक्स मध्ये ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे. Mn चा ऍटॉमिक नंबर आहे 25 आणि यामध्ये जो लिगॅन्ड आहे हा खूप महत्वाचा आहे, हा स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड्स आहे. त्याच्यामुळे आपण इथे मेन्शनच केलेलं आहे, स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड्स अंडरगो पेअरिंग, जे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहे त्याला पेअर्ड करते. त्यामुळे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण ड्रॉ केलं कशाचं, Mn ट्राय पॉझिटिव्हचं, तर ते येणार आहे 3d4 4s0 आणि 4p0, ज्याला आपण बॉक्स डायग्राम मध्ये या प्रकारे दाखवून राहिलेलो 3d4, त्यानंतर 4s0 आणि 4p0 हे 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स अकॉर्डिंग टू द हुंड्स रूल इथे ऑक्युपाइड केले आपण सिंगली पेअर्ड. पण तुम्हाला माहिती आहे की या कॉम्प्लेक्स मधला जो सायनाइड लिगॅन्ड आहे हा स्ट्रॉंग फील्ड असल्यामुळे हे इलेक्ट्रॉन काय होतील, पेअर्ड अप होतील. अकॉर्डिंग टू दिस व्हीबीटी हे इलेक्ट्रॉन्स काय होतील, पेअर्ड होतील, हे स्ट्रॉंग फील्ड असल्यामुळे. आणि त्याच्यामुळे हे इलेक्ट्रॉन्स पेअर्ड झाले. आणि जर असं झालं तर या कॉम्प्लेक्स मध्ये अकॉर्डिंग टू द व्हीबीटी हा कॉम्प्लेक्स कसा असायला पाहिजे, डायमॅग्नेटिक असायला पाहिजे, बरोबर आहे. आता डायमॅग्नेटिक जर हे कॉम्प्लेक्स असेल तर याची मॅग्नेटिक मुवमेंट हे 0 असेल, म्हणून इट शुड बी गेट अ 0 मॅग्नेटिक मुवमेंट. पण एक्सपेरिमेंटली असं लक्षात आलं की हा जो कॉम्प्लेक्स आहे हा डायमॅग्नेटिक नेचरचा नाही. म्हणजे याच्यात इवन Cn हा जो स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड्स असून सुद्धा हा डायमॅग्नेटिक नाही आहे. म्हणून बट एक्सपेरिमेंटली इट इज फाउंड दॅट इट्स रिझल्ट इज, याच्यामध्ये 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असल्यामुळं आपण या मॅग्नेटिक मुवमेंट काढण्याच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण याला पुटअप केलं, नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स n आणि n+2 हा फॉर्म्युला आपण पुटअप केला आणि याची मॅग्नेटिक मुवमेंट काढली तर आपल्याला असं लक्षात आलं की याची मॅग्नेटिक मुवमेंट 0 नाही आहे. म्हणजे हा ऍक्च्युअली कॉम्प्लेक्स पॅरामॅग्नेटिक आहे, पण व्हीबीटीच्या नुसार हा डायमॅग्नेटिक दाखवून राहिलेला आहे. अकॉर्डिंग टू व्हीबीटी हा डायमॅग्नेटिक आहे, पण ऍक्च्युअली एक्सपेरिमेंटली हा पॅरामॅग्नेटिक आहे, पॅरामॅग्नेटिक आहे. आणि त्यामुळं हे जे याचं एक्सप्लेनेशन आहे हे व्हीबीटी थेअरी देऊ शकली नाही. दिस कॅनॉट बी एक्सप्लेन बाय व्हीबीटी थेअरी. म्हणून हे व्हीबीटी थेअरी या टाईपच्या कॉम्प्लेक्सचं मॅग्नेटिक प्रॉपर्टी एक्सप्लेन केलेली नाहीये. आणि या प्रॉपर्टीवरून असं लक्षात येते की इट कंटेन 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स, हे जे मॅग्नेटिक मुवमेंट आहे यांच्यामध्ये त्याहून असं लक्षात येते की याच्यामध्ये 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. त्यामुळे हा जो कॉम्प्लेक्स आहे हा व्हीबीटी नुसार डायमॅग्नेटिक आहे, पण ऍक्च्युअली सीएफटी नुसार हा पॅरामॅग्नेटिक आहे किंवा एक्सपेरिमेंटली हा पॅरामॅग्नेटिक आहे. आणि म्हणूनच आपण याचं करेक्ट एक्सप्लेनेशन देण्यासाठी दुसरी थेअरी मांडलेली आहे, ज्याचं पॅरामॅग्नेटिक नेचर सांगण्यासाठी आपण सीएफटी थेअरी मांडलेली आहे. त्यानंतर सेकंड लिमिटेशन असं आहे की आपण जे करेक्ट स्ट्रक्चर जॉमेट्री सांगण्याचा प्रयत्न करतो तर त्यासाठी एक कॉम्प्लेक्स आहे कॉपर टेट्रा अमोनियम कॉम्प्लेक्स जो आहे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे, 4 लिगॅन्ड्स असल्यामुळे कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे. ऑक्सिडेशन स्टेट हा 0 असल्यामुळे डायरेक्टली +2 ऑक्सिडेशन स्टेटच आहे कॉपरची. आणि याचा हायब्रिडायझेशन एक्सपेक्टेड आहे आपल्याला, एक तर sp3 म्हणजे टेट्राहेड्रल शेप असला पाहिजे एक तर, नाही तर मग स्क्वेअर प्लेनर शेप असला पाहिजे, बरोबर आहे की नाही, अशा प्रकारे. तर
म्हणजे DsP2 हायब्रिडायझेशन किंवा sp3 हायब्रिडायझेशन. बट अकॉर्डिंग टू द VBT हायब्रिडायझेशन ऑफ दिस कॉम्प्लेक्स शुड बी sp3. पण VBTचं म्हणणं आहे की हे कॉम्प्लेक्सचं हायब्रिडायझेशन sp3 आहे. बट ऍक्च्युअली एक्सपेरिमेंटली फाउंड दॅट इट इज DsP2 हायब्रिडायझेशन. पण याचं एक्सपेरिमेंटली DsP2 हायब्रिडायझेशन आहे. आता बघा, जसं VBTचं म्हणणं आपण सांगू की हे लिगँड्स आपल्याला महत्वाचं असते जेव्हा आपण कॉम्प्लेक्सचं स्ट्रक्चर ठरवतो, तो की वीक फील्ड लिगँड्स आहे किंवा स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स आहे, हे खूप महत्वाचं असते. आणि त्यामुळे जेव्हा आता आपण या कॉम्प्लेक्सचं हायब्रिडायझेशन समजून घेऊ, तर या कॉम्प्लेक्स मध्ये बघा, तुमच्या लक्षात येत असेल तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर केलं आपण, तर इथे सांगितलंय की हे वीक फील्ड लिगँड्स आहे. कॉपर डायपॉझिटिव्हचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं तर 3D9 4s0 4p0 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल. 3D9 आपण होम्स रूल नुसार ऑक्युपाइड केले तर 3D9 4s0 आणि 4p0. जर इथे एक अनपेड इलेक्ट्रॉन्स येते, तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता एक अनपेड इलेक्ट्रॉन्स असेल तर याचं एक्सपेक्टेड हायब्रिडायझेशन कोणतं राहणार आहे? नॅचरली हा जो कॉम्प्लेक्स आहे याचं हायब्रिडायझेशन तुमचं sp3 हायब्रिडायझेशन असलं पाहिजे, कारण हा अमोनिया वीक फील्ड लिगँड्स आहे, त्याच्यामुळे तो पेअरिंग करणार नाही. आणि म्हणून अकॉर्डिंग टू द VBT याचं हायब्रिडायझेशन असायला पाहिजे होतं sp3 आणि याचं शेप असला पाहिजे होता टेट्राहेड्रल. बट एक्सपेरिमेंटली इट इज फाउंड दॅट, एक्सपेरिमेंटली असं नाहीये की त्यांचं म्हणणं आहे की एक लिगँड जो D मधला आहे तो D मधला इलेक्ट्रॉन्स एक P मध्ये काय होऊन जातो, शिफ्ट होऊन जातो. आणि याचं ऍक्च्युअली हायब्रिडायझेशन भेटते आपल्याला DsP2 हायब्रिडायझेशन भेटते. आणि हा जो कॉम्प्लेक्स आहे, हा कॉम्प्लेक्स मध्ये एक्सपेरिमेंटली याचा हायब्रिडायझेशन आपल्याला DsP2 भेटते. आणि हा स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स आहे. काय ऍक्च्युअली स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स आहे. त्याच्यामुळे याचं करेक्ट स्ट्रक्चर किंवा हायब्रिडायझेशन हे VBT एक्सप्लेन करण्यासाठी फेल्युअर ठरली. त्यामुळे हे फेल्युअर आहेत कशाचे? VBT थेअरीचे. म्हणून यांचं करेक्ट मॅग्नेटिक प्रॉपर्टीज, करेक्ट याचं कलर प्रॉपर्टीज आहे की नाही, हे किंवा एखादा कॉम्प्लेक्स जो आहे थर्मोडायनामिकली कायनेटिकली किती स्टेबल आहे हे VBT एक्सप्लेन करू शकली नाही. त्यामुळे VBTचे बरेचसे लिमिटेशन्स आपण इथं पाहणार आहोत. तर लिमिटेशन्स ऑफ VBT, तर VBTचं पहिलं लिमिटेशन्स आपण सांगणार आहोत की इट डज नॉट गिव्ह द क्वांटिटेटिव्ह इंटरप्रिटेशन ऑफ मॅग्नेटिक डाटा. जो आपल्याला मॅग्नेटिक डाटा भेटतो म्हणजे पॅरामॅग्नेटिक किंवा डायमॅग्नेटिक. आताच आपण एक कॉम्प्लेक्स पाहिला की ऍक्च्युअली VBT नुसार ते डायमॅग्नेटिक आहे, पण एक्सपेरिमेंट नुसार ते पॅरामॅग्नेटिक आहे. असा जो क्वांटिटेटिव्ह इंटरप्रिटेशन ऑफ मॅग्नेटिक डाटा आहे तो ही VBT एक्सप्लेन करू शकली नाही. इट डज नॉट एक्सप्लेन द कलर शोन बाय द कॉम्प्लेक्स कंपाऊंड. कोणते कॉम्प्लेक्स कंपाऊंड कलर दाखवतील किंवा नाही दाखवतील हे सुद्धा या VBTनं एक्सप्लेन केलेलं नाहीये, किंवा कलर कशामुळे दाखवतात तेही एक्सप्लेन केलं नाही. इट डज नॉट एक्सप्लेन द मॅग्नेटिक प्रॉपर्टी व्हॅरी विथ टेम्परेचर. टेम्परेचर व्हॅरी केली तर कॉम्प्लेक्सची मॅग्नेटिक प्रॉपर्टी सुद्धा काय होते, व्हॅरी होते. हे सुद्धा याचं लिमिटेशन्स आहे. इट डज नॉट मेक एक्झॅक्ट प्रिडिक्शन रिगार्डिंग द टेट्राहेड्रल. तो नेमका टेट्राहेड्रल स्ट्रक्चर तयार करल का स्क्वेअर प्लेनर स्ट्रक्चर तयार करल. आताच आपण एक कॉम्प्लेक्स पाहिलेला आहे. कोणता कॉम्प्लेक्स सांगितलं मी आताच? कॉपर टेट्रा अमोनियम वाला जो कॉम्प्लेक्स सांगितला. या कॉम्प्लेक्सचा जो ऍक्च्युअल जॉमेट्री VBT नुसार जे येईल ते VBT नुसार हा वीक फील्ड लिगँड्स असल्यामुळे sp3 टेट्राहेड्रल येईल. पण ऍक्च्युअली या कॉम्प्लेक्सची जॉमेट्री काय आहे? स्क्वेअर प्लेनर आहे. DsP2 हायब्रिडायझेशन आहे. त्याच्यामुळं इट डज नॉट मेक एक्झॅक्ट प्रिडिक्शन रिगार्डिंग द टेट्राहेड्रल ऑर स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस. म्हणजे ज्यावेळेस कोऑर्डिनेशन नंबर 4 असतो त्यावेळेस तो नेमका sp3 हायब्रिडायझेशन करल का DsP2 हायब्रिडायझेशन करल हे एक्झॅक्ट प्रिडिक्शन यानं करता आलं नाही. इट डज नॉट डिस्टिंग्विश बिटवीन द वीक अँड स्ट्रॉंग लिगँड्स. यांना ऍक्च्युअली वीक फील्ड लिगँड्स आणि स्ट्रॉंग लिगँड्स कोणते आहेत हे सुद्धा एक्सप्लेन केलं गेलं नाहीये. आणि इट डज नॉट गिव्ह द एक्सप्लेनेशन अबाउट द थर्मोडायनामिक अँड कायनेटिक स्टॅबिलिटी ऑफ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. जे कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस तयार होतात त्यांच्यामध्ये तो थर्मोडायनामिकली किंवा कायनेटिकली किती स्टेबल आहे याचंही सुद्धा एक्सप्लेनेशन्स या थेअरीमध्ये दिले गेलेले नाही. आणि इट डज नॉट गिव्ह द एक्सप्लेनेशन अबाउट द इनर ऑर्बिटल अँड आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस. नेमका कोणता कॉम्प्लेक्स इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स आहे आणि नेमका कोणता कॉम्प्लेक्स आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स आहे, ह्यांचं करेक्ट प्रिडिक्शन्स हे VBT थेअरी करू शकले नाही. म्हणून VBT थेअरीमध्ये बरेचसे काही स्ट्रक्चरल ड्रॉबॅक्स आहेत. कोऑर्डिनेशन नंबर 4 मध्ये मॅग्नेटिक
डाटा जो आहे इंटरप्रिटेशन करणे, म्हणजे पॅरामॅग्नेटिक आहे का डायमॅग्नेटिक आहे हे करेक्ट एक्सप्लेनेशन मध्ये थोडंसं एक्सपेरिमेंटली आणि ऍक्च्युअली थिअरॉटिकली यांच्यामध्ये बराचसा डिफरन्स येतो. त्यानंतर कलर प्रॉपर्टीज, कोणता कॉम्प्लेक्स नेमका कलर प्रॉपर्टी दाखवतो आणि कोणता कलर शो करत नाही आणि तो कशामुळे दाखवतो, त्याच्यामुळे कोणत्या टाईपचं ट्रान्झिशन वगैरे होते हे या थेअरीमध्ये एक्सप्लेन केलं गेलेलं नाहीये. त्यानंतर जे लिगँड्स आहे हे स्ट्रॉंग आहे का वीक आहे यांच्यामध्ये ही डिस्टिंग्विश करू शकली नाही की नेमका कोणता लिगँड किती पट स्ट्रॉंग आहे, जे नेमका आपली सीएफटी थेअरी एक्सप्लेन करणार आहे. त्यानंतर जो कॉम्प्लेक्स बनणार आहे तो थर्मोडायनामिकली किंवा कायनेटिकली किती स्टेबल आहे हे सुद्धा व्हीबीटी एक्सप्लेन करू शकली नाही. त्याच्यामुळं व्हीबीटीचे लिमिटेशन्स तुमच्या डोक्यात असणं आवश्यक आहे. जे मॅग्नेटिक डाटा इंटरप्रिटेशन करायचं आहे आपल्याला ते सीएफटी सांगणार आहे. कलर कॉम्प्लेक्सेस मध्ये जे कलर प्रॉपर्टीज आहे ते सुद्धा सीएफटी प्रिडिक्शन करणार आहे. आणि एक्झॅक्टली स्ट्रॉंग लिगँड्स कोणता आहे, वीक लिगँड्स कोणता आहे हे सुद्धा आपण सीएफटी थेअरीवरून काय करणार आहोत, एक्सप्लेन करणार आहोत. ठीक आहे, म्हणून हे जे लिमिटेशन्स आहे ते ओव्हरकम करण्यासाठी आपण नवीन थेअरी आणणार आहोत. म्हणून दिस लिमिटेशन ऑफ व्हीबीटी कन्सिडरेबल रिमूव्ह बाय युझिंग क्रिस्टल फील्ड थेअरी दॅट इज कॉल्ड ॲज सीएफटी थेअरी. या थेअरीनुसार आपण हे रिमूव्ह करणार आहोत जे ड्रॉबॅक्स आहे त्यांचे. आता